पाणी पिण्याचे फायदे खालीलप्रमाणे आहेत. उत्साह वाढतो. शरीरात पाण्याचे प्रमाण योग्य असेल तर थकवा जाणवत नाही आणि तुम्ही दिवसभर उत्साही राहता. पचन सुधारते. पाणी प्यायल्यामुळे अन्नाचे पचन नीट होते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. त्वचेसाठी फायदेशीर. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा सतेज आणि चमकदार दिसते. यामुळे चेहऱ्यावरचे पिंपल्स कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यास मदत. जेवणाआधी पाणी प्यायल्याने भूक कमी लागते, ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. विषारी घटक बाहेर पडतात. घाम आणि लघवी वाटे शरीरातील घाण बाहेर टाकण्यासाठी पाण्याची मदत होते, ज्यामुळे किडनीचे आरोग्य सुधारते. मेंदूची कार्यक्षमता. मेंदूचा मोठा हिस्सा पाण्याने बनलेला असतो, त्यामुळे पाणी प्यायल्याने एकाग्रता वाढते आणि डोकेदुखीचा त्रास कमी होतो. सांध्यांचे आरोग्य. सांध्यांमध्ये वंगण टिकवून ठेवण्यासाठी पाणी आवश्यक आहे, ज्यामुळे सांधेदुखी कमी होऊ शकते. महत्त्वाची टीप. दिवसातून किमान 8 ते 10 ग्लास पाणी पिणे चांगले मानले जाते. पाणी नेहमी बसून आणि थोडे थोडे पिणे शरीरासाठी जास्त फायदेशीर असते. तुम्ही पाणी पिण्याचे खूपच महत्त्वाचे आणि शास्त्रोक्त फायदे सांगितलेत. विशेषतः घोट आणि बसून पाणी पिण्याची जी टीप तुम्ही दिलीये ती आयुर्वेदानुसारही अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामध्ये आणखी काही छोटे पण प्रभावी मुद्दे जोडता येतील. कोमट पाण्याचे महत्त्व. सकाळी उठल्याबरोबर उपाशी पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील मेटाबॉलिझम सुधारतो आणि पोट साफ होण्यास मोठी मदत होते. हृदयाचे आरोग्य. रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी पाण्याची भूमिका मोठी असते, ज्यामुळे हृदयावरचा ताण कमी होतो. रोगप्रतिकारक शक्ती. शरीर हायड्रेटेड असेल तर संसर्गाशी लढण्याची क्षमता वाढते. पाणी पिण्याच्या सवयींबाबत आणखी काही रंजक आणि शास्त्रीय गोष्टी खालीलप्रमाणे आहेत, ज्या आपल्या दैनंदिन आरोग्यावर मोठा प्रभाव टाकतात. 1. पाणी पिण्याची योग्य वेळ. केवळ पाणी पिणे महत्त्वाचे नाही, तर ते केव्हा पितो यालाही महत्त्व आहे. आंघोळीनंतर. आंघोळ केल्यानंतर 1 ग्लास पाणी प्यायल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. व्यायामापूर्वी आणि नंतर. स्नायूंमध्ये पेटके येऊ नयेत म्हणून व्यायामाच्या अर्धा तास आधी पाणी पिणे फायदेशीर ठरते. झोपण्यापूर्वी. झोपण्यापूर्वी थोडे पाणी प्यायल्याने रात्री शरीरातील हायड्रेशन टिकून राहते, पण अति पाणी टाळावे जेणेकरून झोपमोड होणार नाही. 2. तांब्याच्या भांड्यातील पाणी. भारतात जुन्या काळापासून तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून पिण्याची पद्धत आहे. शास्त्रीयदृष्ट्या तांब्यामध्ये ऑलिगोडायनामिक प्रभाव असतो, जो पाण्यातील जीवाणू नष्ट करतो आणि पचनसंस्था मजबूत करतो. 3. इलेक्ट्रोलाइट संतुलन. उन्हाळ्यात किंवा जास्त घाम आल्यावर केवळ पाणी पुरेसे नसते. अशा वेळी पाण्यात चिमूटभर मीठ आणि लिंबू टाकल्यास शरीरातील क्षारांचे प्रमाण संतुलित राहते, ज्यामुळे चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे थांबते. काही महत्त्वाच्या सावधगिरीच्या गोष्टी. जेवताना पाणी टाळा. जेवताना किंवा जेवण झाल्यावर लगेच खूप पाणी पिऊ नये. यामुळे जठराग्नी मंदावतो आणि अन्नाचे पचन नीट होत नाही. जेवणानंतर किमान 30 ते 45 मिनिटांनी पाणी पिणे उत्तम. अति पाणी पिणे. अति तिथे माती या उक्तीप्रमाणे गरजेपेक्षा जास्त पाणी प्यायल्याने किडनीवर ताण येऊ शकतो आणि शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होऊ शकते. याला हायपोनेट्रिमिया म्हणतात. त्यामुळे शरीराची गरज ओळखूनच पाणी प्यावे. तुमच्यासाठी एक छोटी टीप. तुमच्या लघवीचा रंग हे तुमचे शरीर हायड्रेटेड आहे की नाही हे ओळखण्याचे सर्वोत्तम साधन आहे. जर रंग फिक्कट पिवळा किंवा पांढरा असेल तर तुम्ही पुरेसे पाणी पीत आहात. जर तो गडद पिवळा असेल तर तुम्हाला पाणी पिण्याची गरज आहे. पाणी पिण्याबद्दलच्या काही अशा गोष्टी आहेत ज्याकडे आपले सहसा दुर्लक्ष होते, पण त्या आरोग्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात. 1. ऋतूंनुसार पाण्याचे तापमान. उन्हाळा. मातीच्या माठातील पाणी सर्वोत्तम. हे नैसर्गिकरित्या थंड असते आणि पाण्याचा pH स्तर संतुलित राखण्यास मदत करते. पावसाळा व हिवाळा. या दिवसात पाणी उकळून कोमट करून पिणे चांगले. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो आणि घसा व फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. 2. फळे खाल्ल्यावर पाणी पिणे टाळा. कलिंगड, काकडी, संत्री किंवा केळी
यांसारखी जास्त पाणी असलेली फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे पचन बिघडू शकते आणि खोकला किंवा सर्दी होण्याची शक्यता असते. 3. नैसर्गिक डिटॉक्स पाणी, डिटॉक्स वॉटर. साध्या पाण्यात काही गोष्टी मिसळून त्याचे फायदे वाढवता येतात. तुळशीची पाने, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. काकडी आणि पुदिना, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी. जिरे किंवा ओवा, जर गॅस किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर जिरे टाकून उकळलेले पाणी पिणे गुणकारी ठरते. 4. तहान लागण्याची वाट पाहू नका. अनेकदा आपल्याला तहान लागते तेव्हा समजून जावे की शरीर आधीच 1 ते 2% डिहायड्रेट झाले आहे. त्यामुळे कामाच्या व्यापात पाणी प्यायला विसरू नका. तहान लागण्यापूर्वीच ठराविक अंतराने पाणी पिणे ही चांगली सवय आहे. 5. प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळा. उन्हात किंवा गरम वातावरणात प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिणे हानिकारक ठरू शकते, कारण प्लास्टिकमधील रसायने BPA पाण्यात मिसळू शकतात. त्याऐवजी काचेच्या, स्टीलच्या किंवा तांब्याच्या बाटल्या वापरणे केव्हाही उत्तम. एक रंजक माहिती: कधीकधी आपल्याला भूक लागल्यासारखे वाटते, पण खरं तर शरीराला पाण्याची गरज असते. अशा वेळी भूक लागल्यावर आधी 1 ग्लास पाणी प्या. 10 मिनिटात तुमची खोटी भूक निघून जाईल. यामुळे वजन कमी करण्यास खूप मदत होते. पाणी पिण्याबद्दलच्या काही अशा गोष्टी आहेत ज्याकडे आपले सहसा दुर्लक्ष होते, पण त्या आरोग्यासाठी गेम चेंजर ठरू शकतात. 1. ऋतूंनुसार पाण्याचे तापमान. उन्हाळा. मातीच्या माठातील पाणी सर्वोत्तम. हे नैसर्गिकरित्या थंड असते आणि पाण्याचा pH स्तर संतुलित राखण्यास मदत करते. पावसाळा व हिवाळा. या दिवसात पाणी उकळून कोमट करून पिणे चांगले. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होतो आणि घसा व फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते. 2. फळे खाल्ल्यावर पाणी पिणे टाळा. कलिंगड, काकडी, संत्री किंवा केळी यांसारखी जास्त पाणी असलेली फळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. यामुळे पचन बिघडू शकते आणि खोकला किंवा सर्दी होण्याची शक्यता असते. 3. नैसर्गिक डिटॉक्स पाणी, डिटॉक्स वॉटर. साध्या पाण्यात काही गोष्टी मिसळून त्याचे फायदे वाढवता येतात. तुळशीची पाने, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी. काकडी आणि पुदिना, शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि ताजेतवाने वाटण्यासाठी. जिरे किंवा ओवा, जर गॅस किंवा अपचनाचा त्रास होत असेल तर जिरे टाकून उकळलेले पाणी पिणे गुणकारी ठरते. 4. तहान लागण्याची वाट पाहू नका. अनेकदा आपल्याला तहान लागते तेव्हा समजून जावे की शरीर आधीच 1 ते 2% डिहायड्रेट झाले आहे. त्यामुळे कामाच्या व्यापात पाणी प्यायला विसरू नका. तहान लागण्यापूर्वीच ठराविक अंतराने पाणी पिणे ही चांगली सवय आहे. 5. प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळा. उन्हात किंवा गरम वातावरणात प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पिणे हानिकारक ठरू शकते, कारण प्लास्टिकमधील रसायने BPA पाण्यात मिसळू शकतात. त्याऐवजी काचेच्या, स्टीलच्या किंवा तांब्याच्या बाटल्या वापरणे केव्हाही उत्तम. एक रंजक माहिती: कधीकधी आपल्याला भूक लागल्यासारखे वाटते, पण खरं तर शरीराला पाण्याची गरज असते. अशा वेळी भूक लागल्यावर आधी 1 ग्लास पाणी प्या. 10 मिनिटात तुमची खोटी भूक निघून जाईल. यामुळे वजन कमी करण्यास खूप मदत होते. पाणी पिण्याच्या संदर्भात काही अशा प्रो टिप्स आणि सूक्ष्म गोष्टी आहेत ज्या आपल्या आरोग्यात मोठा बदल घडवू शकतात. 1. चेहरा धुण्यासाठी पाण्याचा वापर केवळ पाणी पिणेच नाही, तर पाण्याचा बाह्य वापरही महत्त्वाचा आहे. सकाळी उठल्यावर कोमट पाणी प्यायल्यानंतर डोळ्यांवर आणि चेहऱ्यावर थंड पाण्याचं हबके मारल्यानं डोळ्यांमधील उष्णता कमी होते आणि चेहऱ्यावरील रक्ताभिसरण वाढून नैसर्गिक तजेला येतो. 2. तांब्याच्या भांड्यातील पाण्याचा कालावधी. तांब्याच्या भांड्यात पाणी साठवून पिणं चांगले असते, पण ते कमी 8 तास त्या भांड्यात असावे लागते, तरच त्याचे गुणधर्म पाण्यात उतरतात. मात्र 24 तासांपेक्षा जास्त काळ तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी पिणं टाळावे, कारण त्यात तांब्याचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होऊ शकते. 3. हंग्री की थर्स्टी, भूक की तहान. आपला मेंदू अनेकदा तहान लागलेली असताना आपल्याला भूक लागल्याचा संकेत देतो.
जर तुम्हाला जेवण झाल्यावर तासाभरातच पुन्हा काहीतरी खावेसे वाटले तर आधी एक ग्लास पाणी प्या. 5 ते 10 मिनिटात जर तुमची खाण्याची इच्छा मेली तर समजून जा की शरीराला अन्नाची नाही तर पाण्याची गरज होती. याला फॉलस हंगर म्हणतात. 4. पाणी आणि वजन कमी करणं. वॉटर आणि मेटाबॉलिझम. पाणी प्यायल्यानं शरीराचा मेटाबॉलिक रेट तात्पुरता वाढतो. विशेषतः थंड पाणी, खूप बर्फासारखे नाही पण माठातील प्यायल्यास शरीर त्या पाण्याचे तापमान शरीराच्या तापमानापर्यंत 87 अंश सेल्सिअस आणण्यासाठी ऊर्जा खर्च करते, ज्यामुळे काही कॅलरीज जाळल्या जातात. 5. अंथरुणातून उठल्यावर उशापान. आयुर्वेदात सकाळी सूर्योदयापूर्वी पाणी पिण्याला उशापान म्हणतात. हे पाणी पिताना चूळ न भरता, तोंड न धुता प्यावे, कारण रात्री आपल्या तोंडात जमा झालेली लाळ औषधी असते, जी पोटात गेल्यावर पचनसंस्थेतील दोष दूर करते. 6. किडनी स्टोनचा धोका कमी होतो. पुरेसे पाणी प्यायल्यानं लघवीतील क्षारांचे प्रमाण सौम्य राहते. यामुळे लघवीद्वारे कचरा सहज बाहेर फेकला जातो आणि किडनी स्टोन होण्याची प्रक्रिया थांबते. ज्यांना आधीच मूतखड्याचा त्रास आहे त्यांनी दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी पिणं अनिवार्य आहे. एक महत्त्वाची चेतावणी. प्लास्टिक बाटल्या आणि ऊन. कधीही उन्हात ठेवलेली किंवा गरम झालेली प्लास्टिकची पाण्याची बाटली वापरू नका. गरम प्लास्टिकमधून डायऑक्सिनसारखी विषारी द्रव्य पाण्यात उतरतात, जी आरोग्यासाठी घातक, कर्करोगजन्य ठरू शकतात. रात्रीचे पाणी. रात्री झोपण्यापूर्वी खूप जास्त पाणी पिऊ नका, कारण यामुळे वारंवार लघवीला जावे लागल्यानं तुमची गाढ झोप विखंडित होऊ शकते. पाणी पिण्याच्या बाबतीत आणखी काही ॲडव्हान्स टिप्स आणि सूक्ष्म नियम खालीलप्रमाणे आहेत, जे तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करतील. 1. मानसिक आरोग्य आणि पाणी. वॉटर आणि मेंटल हेल्थ. आपल्या मेंदूचा सुमारे 75% ते 80% भाग पाण्याने बनलेला असतो. शरीरात पाण्याचे प्रमाण फक्त 2% जरी कमी झाले तर त्याचा परिणाम थेट आपल्या मनस्थितीवर, मूड होतो. चिडचिड होणे. अनेकदा विनाकारण चिडचिड होण्याचे कारण डिहायड्रेशन असते. एकाग्रता. अभ्यासात किंवा कामात लक्ष लागत नसेल तर थोड्या थोड्या वेळाने पाणी पिणे फायदेशीर ठरते. 2. पाणी पिण्याची चुकीची पद्धत. अनेक लोक गडबडीत किंवा व्यायाम करताना एका दमात अर्धा ते 1 लिटर पाणी पितात. यामुळे शरीराला पाण्याचा धक्का बसू शकतो. किडनीला ते पाणी फिल्टर करण्यासाठी खूप वेगाने काम करावे लागते. नियम. पाणी नेहमी हळूवार आणि लहान घोटांनी प्यावे, जसे आपण गरम चहा पितो. 3. अंघोळ करताना पाणी पिणे. असे मानले जाते की अंघोळीला जाण्यापूर्वी 1 ग्लास कोमट पाणी प्यायल्याने रक्तदाब कमी होण्यास मदत होते. हे शरीराचे तापमान आतून नियंत्रित ठेवण्यास मदत करते. 4. पाण्याचे विविध प्रकार आणि त्यांचे गुणधर्म. कोमट पाणी हे चरबी विरघळण्यास आणि कफ साफ करण्यास मदत करते. माठातील पाणी हे नैसर्गिक अल्कधर्मी असते, जे शरीरातील आम्लता कमी करते. उकळलेले पाणी, जे पाणी उकळून अर्धे केले जाते, ते पचायला अत्यंत हलके असते आणि आजारपणात शरीराची शक्ती वाढवते. 5. रात्रीच्या वेळी तांब्याचे पाणी टाळावे का? काही तज्ज्ञांच्या मते रात्रीच्या वेळी तांब्याच्या भांड्यातील पाणी जास्त वेळ राहिल्यास ते खूप जास्त प्रमाणात कॉपर शोषून घेऊ शकते. त्यामुळे दिवसा 8 ते 10 तास साठवलेले पाणी पिणे अधिक सुरक्षित आहे. तसेच तांब्याचे भांडे जमिनीवर न ठेवता लाकडी पाटावर किंवा टेबलावर ठेवावे. 6. पाणी पिण्याची सवय कशी लावाल? जर तुम्हाला पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर या ट्रिक्स वापरा. रुची वाढवा. पाण्यात काकडीचे काप, पुदिन्याची पाने किंवा लिंबाचे काप टाकून इन्फ्युज्ड वॉटर तयार करा. बाटली समोर ठेवा. तुमच्या कामाच्या ठिकाणी किंवा बेडजवळ नेहमी पाण्याची भरलेली बाटली ठेवा. डोळ्यासमोर बाटली असेल तर पाणी पिण्याची आठवण राहते. ॲपचा वापर. आजकाल वॉटर रिमाइंडर ॲप्स मिळतात, जे तुम्हाला ठराविक वेळाने पाणी पिण्याची आठवण करून देतात. महत्त्वाची गोष्ट, द 20 मिनिट रूल. जेवण करण्यापूर्वी 20 ते 30 मिनिटे आधी पाणी पिणे थांबवा आणि जेवणानंतर 40 ते 60 मिनिटांनीच पाणी प्या. यामुळे पचनसंस्थेतील अग्नी अन्नाचे नीट पचन करू शकतो.